4,000 कोटींच्या निविदांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. SIT चौकशीसाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा ठिय्या. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढण्यात आलेल्या सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी गुरुवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. संबंधित निविदा तात्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाचे विशेष तपास पथक मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार कांदे यांनी केली आहे. आंदोलनादरम्यान आमदार कांदे यांनी जोरदार घोषणाबाजी करत निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यांनी सांगितलं की यापूर्वी धान्य वाहतुकीच्या निविदा 3 वर्षांसाठी काढल्या जात होत्या, मात्र यावेळी कोणतंही स्पष्ट कारण न देता त्या थेट 5 वर्षांसाठी काढण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याकडून काढून ते केवळ अन्न व नागरी पुरवठा विभागाकडेच ठेवण्यात आल्याचाही मुद्दा आमदार कांदे यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे तपासणी यंत्रणा कमकुवत झाली असून गैरव्यवहाराला संरक्षण मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाहतूक दर प्रति टन वाढवण्यात आला असून पूर्वी कमी दरात हमालीचा समावेश होता, आता मात्र दर वाढवूनही हमालीचा समावेश का नाही? यामुळे राज्यातील 2 ते 2.5 लाख माथाडी हमालांचा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतोय. अशी परिस्थिती असताना देखील कारणे स्पष्ट करण्यात आलेली नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षांपासून मोजक्याच ठेकेदारांना सातत्याने कामे मिळत असून प्रत्येक निविदेत तेच ठेकेदार सहभागी होत असल्याने संपूर्ण प्रक्रिया संगनमतातून राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे नव्या वाहतूकदारांना संधी मिळत नसून स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेलाच हरताळ फासला जात असल्याचं ते म्हणाले. या निर्णयाचा परिणाम नोंदणीकृत माथाडी कामगारांच्या रोजगारावरही होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार कांदे यांनी गरिबांच्या अन्न वितरणाशी संबंधित विषयात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. या निविदा प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने प्रक्रियेवर स्थगिती दिल्याचा उल्लेख करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या निविदा तात्काळ रद्द करणं, संबंधित शासन निर्णय मागे घेणं, संपूर्ण प्रकरणाचे SIT मार्फत चौकशी करणं, संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणं आणि पारदर्शक पद्धतीने नव्याने निविदा प्रक्रिया राबवणं या प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या. गरिबांच्या रेशनवरील प्रत्येक घास सुरक्षित राहिला पाहिजे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील, असं आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भुजबळ यांच्यावर थेट हल्ला. आंदोलनादरम्यान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी थेट समीर भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलाय. अन्न व नागरी पुरवठा विभाग प्रत्यक्षात समीर भुजबळच चालवत असून निविदा प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांच्या प्रभावाखाली घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. धान्य वाहतूक निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी झाल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल असा दावा करत या प्रकरणातील समीर भुजबळ यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार कांदे यांनी केली. या भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळचा सहभाग आहे हे मी आवर्जून सांगतो. मी आपल्याला सांगतो की हे जे 4,000 कोटीचं टेंडर आहे हे पूर्वी 3 वर्षाचंच राहायचं. गेली 20 वर्षापासून 3 वर्षाचंच होतं. यावेळेस हे 5 वर्षाचं टेंडर केलेलं आहे आणि गेली 20 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. हायकोर्टात गेलो होतो, मी आपल्याला हायकोर्टाची प्रत देतो. हायकोर्टाने याच्यावर ताशेरे ओढले की गेली 12 ते 15 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर का बरं आहेत? महाराष्ट्रात बाकी कॉन्ट्रॅक्टर शिल्लकच राहिले नाहीत का? बाकीचे कॉन्ट्रॅक्टर कामच करत नाही का? आणि मग ही रिंग हे 26 कॉन्ट्रॅक्टर आणि समीर भुजबळ हॉटेल आंबेसेटरच्या माणिक मॉल सोसायटीमध्ये बसले. मी तर असं म्हणेल की SIT स्थापन करा, यांचे लोकेशन चेक करा, समीर भुजबळचं लोकेशन चेक करा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरचं लोकेशन चेक करा. आपल्याला सगळे माणिक मॉलचे लोकेशन सापडतील. SIT स्थापन करा. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की SIT स्थापन करा आणि SIT स्थापन करून याची चौकशी करा. समीर भुजबळांनी जी डील केली, सर्व विभाग समीर भुजबळच चालवतो. आदरणीय साहेबांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. सर्व व्यवहार, आर्थिक भ्रष्टाचार हा फक्त समीर भुजबळने केलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत. मी आपल्याला अभिमानाने सांगतो की गेली 3 वर्षापूर्वी आदरणीय
मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही त्यांनी हे पत्र दिलं होतं. आपल्याला त्याची प्रत लागत असेल तर ती मी देतो. त्यांनी सांगितलं होतं की हे 5 वर्षाचा करू नका, हे 3 वर्षाचंच असू द्या. धन्यवाद. हिंदीमध्ये सांगा ना सर. यस. मला असं वाटतं की ती माहिती चुकीची आहे. गेली मागच्याही सरकार होतं त्यावेळेस हे खातं भुजबळांकडेच होतं आणि आताही हे खातं भुजबळांकडेच आहे. गेली 5 वर्षापासून हे खातं भुजबळांकडेच आहे. मी हमालाच्या बाबतीमध्ये हे पहिल्यांदा घडलं की हमालांना वंचित ठेवलं. हिंदीमध्ये सांगा ना सर. काय माहिती अरे बोलते व्याप्ती किती जास्त आहे आणि खूप मागणी करते पण कारवाई होत नाही. काय म्हणा ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावरती त्यांच्या खात्यावरती हे सगळे आरोप आहेत. सरकारला नेमकं तुम्ही काय सांगू? मी सरकारला ही विनंती करेल की याची एसआयटी स्थापन करा. याचा जो 600 कोटीचा भ्रष्टाचार समीर भुजबळने केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, एसआयटी स्थापन करा आणि माणिक महलमध्ये झालेली मिटिंग कॉन्ट्रॅक्टरांची आणि समीर भुजबळची याची चौकशी करा. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी बरेच पुरावे कोर्टात दिलेले आहेत आणि कोर्टाने ह्या टेंडरला स्टे सुद्धा दिलेला आहे. आपल्याला त्या कोर्टाच्या प्रती लागत असेल, आदरणीय विरोधी पक्षनेते आत्ता जे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.